कुही तालुक्यातील तहसील कार्यालयात किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ भोयर यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी निवेदन सादर केले। नायब तहसीलदार मनीषा देशमुख यांना हे निवेदन देण्यात आले। गोसीखुर्द प्रकल्पासाठी कवडी मोल भावात जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना आज रोजगार मिळत नाही असा संताप व्यक्त करण्यात आला। सध्या अंबोरा येथे तब्बल हजारो कोटींचे पर्यटन प्रकल्प उभे राहत असले तरी या प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचा लाभ होत नाही। ज्या जमिनीवर पूर्वज शेती करत होते त्याच जागेवर सरकारचे मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, मात्र स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न अद्याप कायम आहे। या पार्श्वभूमीवर किमान 80% रोजगार स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना देण्याची शासनाकडून लिखित हमी मिळावी अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली। अन्यथा सुरू असलेले सर्व पर्यटन प्रकल्प बंद पाडले जातील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। तसंच 15 दिवसात निवेदनाची दखल न घेतल्यास किसान क्लब जिल्हा नागपूर व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कुही तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याची चेतावणी देण्यात आली आहे। किसान क्लब व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त युवा समितीतर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, परंतु आज तहसीलदार नव्हते, त्याच्यामुळे नायब तहसीलदार देशमुख मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं। निवेदन या पद्धतीचं होतं की ज्या जमिनी आमच्या गोसीखुर्दमध्ये गेल्यात आणि कवडी मोल भावानं 20,000 25,000 एकरच्या भावानं आज आमच्या जमिनी ह्या गोसीखुर्दमध्ये गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आमचे वडिलोपंचे तर मरून गेले, परंतु आज ज्या जमिनी आम्ही ह्या कवडी मोल भावात सरकारला दिला त्या जमिनीवर अंबोरा येथे मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी उभे होत आहेत। हजारो कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी येत आहेत आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आज आमचे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमिपुत्र हे आज कुठंतरी बेरोजगार आहेत, परंतु शासनाला कुठेही आमचा या ठिकाणी जो अंधार आहे तो दिसत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज शासनाला कळविले आहे की येत्या 15 दिवसामध्ये 80% जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना नोकरीसाठी प्राधान्य द्या ही अशी लिखित हमी आम्हाला शासनाने देण्यात यावी। अन्यथा जे काही प्रकल्प या अंबोऱ्याच्या धर्तीवर या प्रकल्पच्या धर्तीवर जे काही प्रोजेक्ट या ठिकाणी बनत आहेत ते सगळे प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही बंद पाडू आणि 15 दिवसानंतर या तहसील कार्यालयावर एक भव्य दिव्य मोर्चा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे या ठिकाणी दिसेल। एवढंच या ठिकाणी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर ज्या वेदना आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत की आम्ही कवडी मोल भावामध्ये तुम्हाला जमिनी दिल्या, आज त्या जमिनीमध्ये मोठाले प्रोजेक्ट तुम्ही करताय आणि इथल्या पोरांच्या जर हाताला काम नाही, तुम्ही बाहेर राज्यातून परप्रांतीय लोक जर इथं आणणार असाल तर किमान इथल्या जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना 80% या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज शासनाला विनंती करीत आहोत। धन्यवाद।